नमस्कार, मी प्राध्यापक युवराज हलकोडे द रिंगण लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज समाज माध्यमामध्ये अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल मोठ्या झपाट्याने होत आहेत आणि हा बदल करण्यासाठी अनेक माणसं अभ्यासपूर्ण पद्धतीनं किंवा एक प्रयोगशील पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये बदल करत आहेत। अशा लोकांच्या प्रयत्नांचं, अशा लोकांच्या कष्टांचं शासन दरबारी, प्रशासन दरबारी देखील मोठ्या प्रमाणात नोंद घेतली जाते। अशा लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहित केलं जातं आणि असाच काहीसा अनुभव आपल्याला नुकताच या ठिकाणी आलेला आहे। आपल्या औसा येथील एक प्रयोगशील व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व श्री संजयजी पवार यांना महाराष्ट्र शासनाचा 2024 सालचा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि आज आपल्याकडं संजयजी पवार या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सर्वप्रथम द रिंगण लाईव्ह टीमच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि तुमचं खूप अभिनंदनही करतो की तुम्हाला हा पुरस्कार प्राप्त झाला। मला असा विचारायचं आहे की हा पुरस्कार जो तुम्हाला मिळालेला आहे त्या कार्याबद्दल थोडक्यात तुम्ही काय सांगाल? ह्या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की शेतीशी निगडीत ज्यांनी काही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, जसे की त्या क्षेत्रामध्ये सेवा देण्याचं काम आता माझ्याकडनं जे झालेलं आहे ते मी शेतीशी निगडीत जवळपास मी 30 वर्षापासून त्या क्षेत्रामध्ये आहे आणि ह्या व्यवसायामध्ये मी 16 वर्ष झालो आहे। 16 वर्ष मी अविरतपणे शेतकऱ्यांशी सेवा देतोय, त्यांच्याशी त्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना सेवा देतोय, त्यांना मार्गदर्शन करतोय आणि ह्याच्यामध्ये आणखीन आपल्या शेतीमध्ये बदल घडावेत अशी अपेक्षा ठेवून त्यांच्या ह्याच्यापर्यंत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उत्पन्नामध्ये कशी वाढ होईल, आपल्या मार्गदर्शनाचा त्यांना कसा फायदा होईल ह्या अनुषंगाने माझं काम चालू आहे। तुम्ही सध्या नेमका कुठला व्यवसाय करता? मी शेतीशी निगडीत माझं कृषी सेवा केंद्र आहे। व्यवसायाबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी जे आहे ते त्यांना मार्गदर्शनाचं पण काम करतोय। व्यवसाय हा एक माझी बाजू आहे, पण दुसरी बाजू म्हणजे मी त्यांना मार्गदर्शन करतोय। आता मार्गदर्शन का करतोय तर माझे वडील शेतकरी, मी शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि त्याच कुटुंबातला असल्यामुळं मला सुरुवातीपासून शेतीची आवड होती। त्याच क्षेत्रामधलं मी शिक्षण पण घेतलं। मी हॉर्टिकल्चरची पदवी घेऊन नंतर पण गरिबी परिस्थिती होती, त्या परिस्थितीतून पुढे येऊन मग माझ्या पुढं बरेच प्रश्न होते की आता काय करायचं। त्याच्यानंतर माझ्या मित्रांनी वगैरे मला थोडं मार्गदर्शन केलं आणि मी एका प्रायव्हेट ह्याच्यामध्ये फार्ममध्ये मी मॅनेजमेंटचं तिथं काम केलं आणि ते मी 11 वर्ष तिथं काम केलं। मग तिथं भरपूर तिथं शास्त्रज्ञ यायचे, द्राक्ष बागायतदार संघाचे शास्त्रज्ञ यायचे, NRCGचे शास्त्रज्ञ यायचे, त्यांच्या संपर्कात राहून खूप काही शिकायला मिळालं। ते करत असताना प्रत्येक पिकाविषयी सखोल ज्ञान मला मिळालं। मग स्ट्रॉबेरी असेल, मी तिथं खूप वेगवेगळी पिकं घेतली, तिथं एक्सपोर्टचं खूप ज्ञान घेतलं। आज महाराष्ट्रामध्ये पहिला कंटेनर द्राक्षामध्ये हा तिथून 1992ला तिथून एक्सपोर्ट झाला, पहिला कंटेनर, आणि त्या कंटेनरला सील करायचा आणि त्याचं इनवॉइस बनवायचा हा महाराष्ट्रात पहिला मान मला मिळाला। खूप छान। आणि तेव्हापासून मी 11 वर्ष एक्सपोर्टच्या ह्याच्यामध्ये द्राक्षामध्ये काम केलं, भाजीपाल्यामध्ये तिथं काम केलं। खूप मोठं क्षेत्र होतं त्यांचं आणि मॅनेजमेंट खूप होतं। त्या ह्याच्यामध्ये मी एवढे वर्ष तिथं काम केलेल्याचा अनुभव घेऊन त्याच्यानंतर मी माझी स्वतःची शेती करायचं ठरवलं, पण माझ्याकडं शेती होती पण पाणी नव्हतं आणि हलकी कोरडवाहू शेती, पण जिद्द सोडली नाही। मग मी त्याच्यामध्ये बोर घेतला, पाणी केलं, त्याच्यानंतर द्राक्ष बाग लावायची ठरवली मी ती आणि कंप्लीट केलं, म्हणजे पूर्ण केलं की माझं स्वप्न होतं द्राक्षाची बाग लावायची। मी द्राक्षाची बाग पण लावली आणि पहिल्याच वर्षी मी स्वतःच्या बागेतून एक्सपोर्ट केली द्राक्ष। मी 5 वर्ष द्राक्षाची बाग केली, पण मला असं वाटलं की बाबा आपण फक्त आपल्यापुरता विचार करतोय, हे ज्ञान दुसऱ्याला मिळालं। हां, मग मी आपल्यापुरता विचार करतोय आणि आपण आपलीच बाग करतोय, आणखीन आपण जास्त बाग करू म्हणजे फक्त आपल्यापुरतंच। पण
माझ्या वडिलांनी मला जे शिक्षण दिलं की आपल्याला जे जे येतंय ते आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता हे पुढच्याला पण आपण द्यावं, हे त्यांचा वारसा घेऊन मग मला असं वाटलं की मला समाजासाठी काहीतरी करणं आहे. मग मी हा कृषी सेवा केंद्राचा एक पर्याय निवडला की आपण ह्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचू शकतो. आणि मी 2009 साली माझ्या या व्यवसायाची सुरुवात केली. छोट्याशा भांडवलामधून ह्याची सुरुवात केली आणि अविरत आता ते काम करत आहे. म्हणजे ह्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकता, त्यांना मार्गदर्शन करू शकता. हा विचार तुम्हाला पटला आणि त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय निवडला. बरोबर आहे. मला असं सांगा की या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही ग्राहकांचं किंवा शेतकऱ्यांचं समाधान कसं करता? शेतीपुढं अनेक प्रश्न आहेत. नवीन नवीन शेतीमध्ये बदल होत आहेत. आधुनिक पद्धतीनं शेतीचे मोठे आव्हान आहेत. यांत्रिकीकरण आहे, मजुराची समस्या आहे, पिकावर अनेक वेगवेगळी रोगाची किडीचे प्रादुर्भाव वाढत आहेत, प्रदूषणाची समस्या आहे. त्याच्यामुळे किडींचा प्रादुर्भाव, बुरशींचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पिकावर आहे. आणि कुठलंही पेस्टिसाइड किंवा हे वापरल्याशिवाय आता चांगल्या पद्धतीनं पीक येत नाही. कारण ह्याच्यामध्ये बदल कसा झाला आहे तर सगळे हायब्रिड पिकं आले, कारण उत्पादन जास्त पाहिजे. आणि हायब्रिड पिकाला, संकरित वाहनांना कसं आहे ते रोग किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो. मग त्याच्यामुळं ह्याच्या पिकावर जास्त प्रमाणात फवारण्या आणि ह्याच्यातली जास्त माहिती शेतकऱ्यांना नाही, तर त्याच्यातलं मार्गदर्शन करायचं हे कार्य आपण करतो. तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर किती जाता? जवळजवळ दररोज एका शेतकऱ्याच्या बांधावर तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता? फील्डवर कसं करता तुम्ही? शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना त्याची जमिनीचा पोत, त्याचे माती तपासणी, त्यांना अगोदर सांगतो की आपल्या जमिनीची मातीची तपासणी तुम्ही करून घ्या. मातीमधले जे काही घटक आहेत, कमी आहे, कुठला कमी आहे, कुठला जास्त आहे, ते तपासूनच आपण त्याला हे करू. ही जनजागृती करायचं काम आपण ते पण करतो. अगोदर कसं होतं की लोक काही करायचे नाहीत, सहज आपलं हे खत न्यायचं आणि तो पेरायचा. पण आपण आता तसं करत नाही. आता इतर पिकामध्ये तर आता जे पारंपरिक पिकं आहेत किंवा छोटे भाजीपाल्याची पिकं आहेत त्याला आपण माती परीक्षण करूनच ते लागवड करायला लावतो. पण आता द्राक्षाच्या पिकामध्ये, फळबागेच्या पिकामध्ये आपण देठ तपासणी करून त्या झाडामध्ये किती अन्नाची उपलब्धता सध्या आहे, त्या देठामध्ये प्रयोगशाळेमध्ये देठ तपासणीला दिल्याच्या नंतर त्या झाडामधल्या त्याला पिट्यूल म्हणतात, ते अन्नद्रव्याची उपलब्धता बघूनच त्याला डोसेस दिले जातात. आज मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधं आलेली आहेत आणि वेगवेगळ्या कंपनी आहेत आणि शेतकरी गोंधळून जातो. शेतकरी हा सामान्यपणे त्याच्यातलं समजत नाही. मग अशा वेळी तुम्ही त्याला कसं मार्गदर्शन करता? नाही, आता मार्केटमध्ये शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण होईल अशीच अवस्था आहे. मार्केटमध्ये हजारो कंपन्या आता ह्याच्यामध्ये आहेत, खतामध्ये, औषधामध्ये, आणि ह्याच्यामध्ये सुळसुळाट बऱ्यापैकी डुप्लिकेट औषधांचा पण आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करत असताना चांगल्या कंपनीचं औषध कसं ओळखायचं, चांगल्या कंपन्या कुठल्या आहेत, त्याचंच औषध घ्यायचं, त्याचंच हे घ्यायचं. आणि हे करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला आपण पूर्णपणे रासायनिक न घेता आपण जैविक खतं, जैविक आपण औषधं, जैविक खतं वापरून आपण शेती कशी करू शकतो. भले आपण 100% जैविक एका वेळी आपण ते करू शकत नाही. जैविक खतं थोडं महाग असतात का? महाग नसतात. त्याच्यामध्ये माहितीचा अभाव आहे. माहितीच्या अभावामुळे होत आहे. पण जैविक खतं महाग नाहीत, उलट रासायनिक पेक्षा जैविक खतं हे स्वस्त आहेत. पण त्याचा रिझल्ट यायला, त्याचं हे यायला थोडासा वेळ लागतो. आयुर्वेदासारखं आहे, थोडं थोडं हळूहळू. पण जो येतो तो कायमस्वरूपी येतो. जमिनीचा पोत सुधारतो तो कायमस्वरूपी पोत सुधारतो. जी जमिनीचा पोत खराब झालेला आहे तो पूर्णपणे पोत सुधारवण्याचं काम हे जैविक खतामध्ये, तेवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. पण तेवढं
म्हणजे पेशन्स ठेवले पाहिजेत शेतकऱ्यांनी, संयम ठेवला पाहिजे आणि ते सगळ्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. आपण त्या अनुषंगानं पण म्हणजे निसर्गाचा समतोल साधून कशी शेती करता येईल, उत्पादन पण वाढलं पाहिजे, निसर्गाचा समतोल पण साधला पाहिजे आणि आपण जे अन्न खातो ते विषारी न खाता आपण कसं निरोगी राहण्यासाठीचं जे जैविक आपण सेंद्रिय अन्न कसं खाता येईल त्याच्यासाठी आपण त्याला मार्गदर्शन करतो. म्हणजे जर एखादा व्यक्ती आजारी पडला, माणूस आजारी पडला तर तो डॉक्टरकडे जातो. हो, पण शेतकऱ्याची जर पिकं आजारी पडू लागली तर ते मोठं आशेनं आणि विश्वासानं तुमच्याकडे येतात. काय काय वेळेस मी पाहिले की ते शेतकरी शेतात एखाद्या पिकाचा भाग घेऊन येतात किंवा पिकाचा फोटो काढून आणतात किंवा तुम्हाला बांधावर घेऊन जातात. त्यावेळेस तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता किंवा त्यांना कसं समजावून सांगता? प्रथमदर्शनी मी अगोदर तर त्यांना त्याची फांदी, त्या पिकाचं पान किंवा मग आता हे तर अगोदर होतं ज्यावेळेस हे डिजिटल नव्हतं, मोबाईल नव्हते, त्यावेळेस आम्ही त्यांना पान आणि फांदी वगैरे आणायला लावायचं. त्याला थोडं मायक्रोस्कोपच्या खाली बघून त्याच्यावर किडींचा काही प्रादुर्भाव आहे का, बुरशीचं काही प्रादुर्भाव आहे का ते बघूनच आम्ही त्यांना मग औषधं वगैरे त्याची ट्रीटमेंट द्यायचो. पण हळूहळू काय झालं तर आता हे मोबाईलचं जग आलं, त्याच्यामध्ये मग त्यांना आता फोटो काढून आणायला सांगतो आणि त्याच्यामध्ये जरी असं वाटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण निदान होत नाही, म्हणजे हा प्रॉब्लेम लक्षात येत नाही, तर मी त्यांच्या बांधापर्यंत जाऊन स्वतः पाहणी करूनच मग त्यांना मार्गदर्शन करून त्यांना समाधान करू. म्हणजे आज बाजारामध्ये अनेक वेगवेगळी रासायनिक खतं आलेली आहेत, वेगवेगळी औषधं आहेत, स्प्रे आहेत. मग याच्यामुळं पर्यावरणाचं नुकसान देखील होत आहे आणि होणारच आहे ते. मग तुम्ही हे होऊ नये असं समजून शेतकऱ्याला कसं सांगता? तीच गोष्ट आहे, रासायनिकमुळं काय नुकसान होतंय आपल्या शरीरावर, स्वतःवरूनच सांगतो आपण, आपल्या शरीरावर काय परिणाम होतो त्याचा, आपल्याला कॅन्सर सारख्या आजाराला तोंड द्यायची वेळ येते ह्याच्यामुळेच. आणि मग जसं आपण ते अन्न खाऊ शकत नाही तर आपण ते दुसऱ्याला खाऊ घालायचं, आपण पिकवायचं, आपले पूर्ण परिवाराने तेच खायचं आणि दुसऱ्याला पण तेच विषयुक्त अन्न खाऊ घालायचं. त्याच्यापेक्षा आपण जैविक अन्न तयार करू आणि आपण पण तेच खाऊ आणि इतरांना पण तेच खाऊ घालू आणि समाज सदृढ करू, निरोगी ठेवू. हे मार्गदर्शन अशा पद्धतीनं करून आपण हे समाजकार्य केल्यासारखंच आपण करतो. म्हणजे जर तुम्ही असं सामान्यपणे कुठे गप्पा मारत बसलात किंवा मित्राच्या बरोबर बसलात किंवा कुठे शेतकऱ्याकडे जाऊन बसलात तर त्याला तुम्ही अगदी सोप्या भाषेत रासायनिक खत किंवा रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती कसं समजावून सांगता? आम्ही कुठेही बसलो, मित्रामध्ये बसलो, शेतकऱ्यांच्या मध्ये बसलो, आणखीन कुठेही बसलो तर आमचे विषय फक्त शेती आणि शेती, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतात. आणि मग शेतकऱ्यांना समजावून सांगत असताना, त्यांचे काही सेमिनार घेत असताना, त्यांच्या मीटिंग घेत असताना, 10-20 शेतकरी गावातले जमा करून त्यांना मार्गदर्शन करत असताना सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती मधला फरक काय आहे, रासायनिक शेती करून आपलं उत्पादन कसं घटत चाललंय, आपल्या जमिनीची सुपीकता कशी ढासळत चाललेली आहे आणि सेंद्रिय शेती करून जमिनीची सुपीकता कशी वाढत चाललेली आहे, त्याच्यात निरोगी अन्न कसं तयार व्हायला लागलंय, ह्याचे फरक. आणि हा झाला फक्त जमिनीचा आणि अन्नाचा बदल, पण ती आणायचं कसं, बरोबर आहे. सेंद्रिय शेती कशी करायची, रासायनिक आतापर्यंत सगळ्यांना रासायनिक शेती करायची सवय लागलेली आहे, मग रासायनिक वरून सेंद्रियकडे कसं वळायचं. तर आम्ही सांगतो किंवा ह्या वर्षी तुम्ही फक्त 10% सेंद्रिय करा, 90% तुम्ही रासायनिक करा. पुढच्या वर्षी दुसऱ्या पिकाला तुम्ही 20% सेंद्रिय करा, 80%, असं 10% वाढवत तुम्ही 100% परत तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता. आणि त्याच्यात जेवढं रासायनिक मध्ये उत्पन्न येत होतं तेवढंच उत्पन्न किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आपण सेंद्रियमध्ये काढू शकतो. मग शेतकरी कसा प्रतिसाद देतात तुम्हाला? खूप चांगल्या पद्धतीनं, कारण आपण हे प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे त्यांना. सुरुवातीला शेतकऱ्यांनी माझ्यावर तेवढा विश्वास पण ठेवला. मला काही त्यांचे प्लॉट दिले करायला की सर तुम्ही म्हणताय तर आम्ही करू. मग त्यांनी आम्हाला करायला दिलं, आम्ही त्यांना सांगितलं, मार्गदर्शन केलं, त्यांनी सुरुवात केली. कोणी 20% केली, कोणी 30% केली, कोणी 10% केली. तर आज असे काही शेतकरी आहेत की 100% आता सेंद्रिय शेती करतात.
नुकतंच माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे की पंजाब विद्यापीठ असेल किंवा बारामती विद्यापीठ असेल, त्यांनी एक AI शेतीची पद्धती अवलंबायचं ठरवलेलं आहे किंवा ते प्रयोग करत आहेत. पण नेमकं सामान्यपणे शेतकऱ्याला त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणूया, AI शेती, तर ते नेमकं काय आहे, तुम्ही कसं सांगाल ते स्पष्ट करून? हे खूप आधुनिक टेक्निक आलेलं आहे AI. ह्याच्यामध्ये आधुनिक मशीनद्वारे त्याचे सेन्सर वगैरे असतात. ते आपलं मग आता बारामती कृषी विज्ञान केंद्राने त्याचे प्रात्यक्षिकं पण दाखवली. आता जो त्यांचा मेळावा होता त्याच्यामध्ये पण त्यांनी दाखवले आणि पंजाब कृषी विद्यापीठाने पण त्याचे प्रयोग केलेले आहेत. आणि त्या प्रयोगातून असं निष्पन्न झाले की हे टेक्निक पिकासाठी योग्य आहे. तर ते टेक्निक काय असतंय, तर त्या संगणकाला त्याचे सेन्सर वगैरे त्या पिकाच्या बेडमध्ये लावले जातात. तिथं पाण्याचं अचूकपणे नियोजन करता येत आहे की त्या पिकाला कुठल्या खताची मात्रेची गरज आहे, किती पाण्याची गरज आहे, रोज किती पाण्याची गरज आहे. प्रत्येक पिकाला जर पोषण मूल्य पूर्णपणे जर मिळाली तर ते पीक हेल्दी आणि चांगल्या पद्धतीने येणार आहे. तसं त्याच्यात उत्पादनात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना आता विद्यापीठानं हे काम पुढं करण्याची गरज आहे. कृषी विभागानं ते कार्य पुढं करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना ही टेक्निकची माहिती देणं आणि ते सगळ्यापर्यंत पोहोचवणं. म्हणजे भविष्यामध्ये ह्या पद्धतीचा अवलंब होईल कसा यशस्वीपणे? नाही, तो झालेलाच आहे आणि खूप स्वीकारतील का पुढे ह्याच्यामधून? आपल्याकडला शेतकरी पूर्णपणे आधुनिक घेण्याच्या मानसिकतेत आहे आणि घेत पण आहेत. आज ह्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर आज द्राक्षाच्या बागेमध्ये मोठं क्षेत्र आपल्याकडं वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये आज प्रयोग चांगले, पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन हे पूर्णपणे ऑटोमायझेशनद्वारेच होत आहे. आज ऑटोमायझेशन देणाऱ्या कंपन्या, फिनोलेक्स सारखी कंपनी आहे, जेन इरिगेशन सारखी कंपनी आहे, त्यांच्याकडे पूर्णपणे सेटअप आहेत आणि ती शेतकऱ्यांकडे सध्या चालू आहेत आपल्याकडे. त्यांनी फक्त कॉम्प्युटरवर सेट करायचं आहे की आज माझ्या प्लॉटला किती पाणी द्यायचं आहे. तिथं सेन्सर लावलेले आहेत. कॉम्प्युटर तुम्हाला सांगतंय की मला आज 2 तास पाण्याची गरज आहे. त्या म्हणजे तिथलं मॉइश्चर आणि ते सेन्सर कॅच करून त्याला देतात ते. आणि नुसतं बटन दाबून 1 तासाचं पाण्याची गरज असेल तर 1 तास तो टाइम लावायचा आणि एक बटन दाबायचं आहे, कॉम्प्युटरचं बटन दाबायचं आहे. तर त्या प्लॉटमध्ये 1 तास पाणी पडतंय. त्या पाण्याबरोबर कुठल्या खताची कमतरता आहे, आता कुठली गरज आहे त्याला, ते तेवढेच वॉल चालू होतात आणि तेवढाच खत त्या टँकमधनं तिथं बागेला जातो. हे AI टेक्निकच्या अगोदरची टेक्निक आहे, सध्या चालू आहे आणि साधारण 6-7 वर्ष झाले हे चालू आहे. आपल्याकडे पण आहे. म्हणजे आपला शेतकरी वर्ग जो आहे किंवा आपला शेतकरी जो आहे तो पारंपरिक पद्धतीचा अवलंब तर करतच आहे, पण आधुनिकतेचा देखील मोठ्या मनाने स्वीकार करत आहे आणि त्याच्यामुळं शेती आज चांगल्या प्रकारे यशस्वी होत आहे. नवीन पिढी आलेली आहे, तरुण पिढी सगळी पूर्ण शेतीमध्ये आज उतरलेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला आधुनिकतेची गरज आहे आणि ते करायला लागलं. तर आता तुमच्या ह्या सगळ्या बोलण्यावरून असं कळत आहे की पारंपरिक पद्धतीचा देखील आपण अवलंब केलाच पाहिजे आणि आधुनिक पद्धतीचा देखील शेती क्षेत्रामध्ये स्वीकार केला पाहिजे. पण शेतकऱ्यांनी दोघांच्या मध्ये समन्वय कसा साधावा, तुमचे काय विचार आहेत त्याबद्दल? नाही, आता पहिली गोष्ट आपण एक लक्षात घेऊ की पारंपरिक हे फक्त म्हणायचं झालंय. आपण पारंपरिक म्हणून जे आहे त्याच्यात पण आधुनिकता आहे. पारंपरिक मध्ये पण आज आधुनिकता आहे. आपण सेंद्रिय शेती म्हणतो. सेंद्रिय शेती ही आधुनिक झालेली आहे. सेंद्रिय शेतीमध्ये नवीन औषधं आलेली आहेत, जैविक खतं आली, जैविक औषधं आली, तर ते रासायनिक खता एवढाच परिणाम करतात. आता सेंद्रिय कीटकनाशक आहे. सेंद्रिय कीटकनाशक काय काम करेल, कसं करेल? प्रत्येकाला सवय लागलेली रासायनिक वापरायची, पण सेंद्रिय कीटकनाशक वापरत असताना त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्या वनस्पतीचे आर्क आहेत आणि त्याची फवारणी केल्याच्या नंतर सगळी किडी मरतात.
आणि मित्रकिडींना काही त्रास होत नाही. ह्याला सेंद्रिय शेती, सध्याची आधुनिक सेंद्रिय जैविक पद्धत ही आधुनिक आहे. जुनी पारंपरिक म्हणजे काय, शेतकरी जायचा तो नांगर जुपायचा, हे करायचा, ते यांत्रिकीकरण आलेलं आहे. तसंच पद्धतीनं ह्याच्यात पण सुधारणा झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण भलेही AI टेक्निक जरी वापरली तरी आपल्याला ती सेंद्रिय पद्धतीनं वापरता येते. असं नाही की AI आपण टेक्निक जर वापरायला सुरुवात केली तर आपल्याला परत रासायनिककडे जावं लागेल. बिलकुल नाही. आपण तिथं पण आपण सेंद्रिय पद्धतीनंच करू शकतो आणि तेवढंच उत्पादन आपण काढू शकतो. मग हे असं मार्गदर्शन करण्याची गरज आहे का शेतकऱ्यांना? 100% गरज आहे. मी जशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो तसं हजारो युवकांनी ह्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेऊन काम करण्याची गरज आहे. आणि आपला शेती व्यवसाय सुधारला तर देश सुधारणार आहे. बरोबर. कणा आहे तो, कणा आहे. बरोबर. आणि तुम्ही हा जो प्रयोग करत आहात किंवा ही धडपड करता किंवा नेहमीच असं वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करता, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येतात का? काही आव्हानं काही आहेत का? मग आले असतील तर त्याच्यावर आव्हानं तर आहेत ना. आव्हानं कसं आहे, आतापर्यंत जे रासायनिक पद्धतीनं जे वापर करत आज पण तो होतोच, पण त्याच्यामध्ये पर्सेंटेज कमी करण्याचा प्रयत्न आपण करतोय. रासायनिक आणि जैविक त्याचा दोन्हीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय. आव्हानं काय आहे, त्याच्यामध्ये जैविकमध्ये जास्त आपल्याला ऑप्शन्स नाहीत. रासायनिक लगेच आहे, तात्काळ आपल्याला रिझल्ट. शेतकऱ्यांना पण काय पाहिजे असते की त्याला अर्जंट रिझल्ट पाहिजे असतो, लगेच पाहिजे असते. ॲलोपॅथी टाईप त्याला लगेच पाहिजे असते. एक स्प्रे जर दिला आणि त्याला लगेच रिझल्ट नाही आला तर मग त्याचा दोष त्या व्यापाऱ्यावर येतो किंवा ह्याचा रिझल्ट आला नाही म्हणजे ह्याने मला डुप्लिकेट औषध दिलं. तर तसं नसून त्यांनी जर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सेंद्रिय दिलेलं असेल तर त्याचा रिझल्ट यायला त्याला वेळ लागतो आणि तो शेतकऱ्यांनी पण ऍक्सेप्ट केला पाहिजे. आता भविष्यामध्ये तुम्ही जो व्यवसाय करता किंवा हे काउन्सिलिंग करता किंवा एक खताचं दुकान वेगळ्या पद्धतीने चालवता, त्याचं भविष्य काय असणार आहे पुढे भविष्यात? शेतीशिवाय आपल्या भारतामध्ये शेतीशिवाय पर्याय नाही. मग प्रत्येकाला शेतकऱ्याला शेती करणंच आहे. बरोबर. त्याच्यातूनच फक्त पर्याय शोधायचे की आपल्याला ती कशा पद्धतीने करायचे, उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचे आणि निरोगी अन्न कसं खाऊ घालता येईल आपल्याला. आपण स्वतःही खाता येईल आणि दुसऱ्यालाही खाऊ घालता येईल. ह्या पद्धतीनं प्रयत्न केला तर ते पुढे जाणार. तुमचा या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी नेहमी संबंध येतो, तुम्ही त्यांच्या संपर्कात असता, तर तुम्हाला असं कधी जाणवतं का की शेतकऱ्याची मानसिकता आता बदलत आहे किंवा आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी तो प्रयत्न करत आहे, धडपड करत आहे? शेतकऱ्याची मानसिकता तुम्हाला कशी वाटते नेमकी? शेतकरी हा आधुनिकतेचीच कास घेऊन चाललेला आहे सध्या. आणि मी 80-90% म्हणत नाही तर 100% शेतकरी हा आधुनिकतेकडे वळलेला आहे. फक्त त्याला गरज काय आहे, मार्गदर्शनाची गरज आहे. मग ज्याला योग्य मार्गदर्शन भेटलेलं आहे त्यांनी पूर्ण त्या गोष्टीचा अवलंब केलेला आहे. ज्याला कमी मार्गदर्शन मिळतंय त्याला थोड्याशा अडचणी आणखीन पण आहेत. आधुनिक हा आणि प्रत्येकाला लक्षात आले की आपण हे कुठंतरी नवीन घेतल्याशिवाय आपल्याला आपल्या उत्पादनात वाढवणार नाही. वडिलोपार्जित शेती जसं पहिले आपल्या वडील आजोबा करत होते त्या पद्धतीने केलो तर आपल्याला अपेक्षित तिथं उत्पादन येणार नाही. आणि आज खर्च वाढलेले आहेत, मजुराचा खर्च वाढलेला आहे, बियाण्याचा खर्च वाढलेला आहे, खतांचे खर्च वाढलेले आहेत. मग त्या पटीमध्ये आपल्याला उत्पादन पण वाढण्याची गरज आहे. तर आता इथं काय होतंय की शेतकऱ्यांची मानसिकता कुठंतरी ढासळते. का ढासळते तर बाजारभाव. त्यांनी चांगल्या पद्धतीनं उत्पादन आणलं एखाद्या पिकाचं आणि त्याला बाजारभावच नाही. भाजीपाल्यामध्ये आज तीच अवस्था आहे. आज टोमॅटोची काय अवस्था आहे. आज त्या टोमॅटोच्या पिकाला 1 लाख रुपये खर्च येतो. 1 एकर टोमॅटो करायला 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये लागतात. कारण एवढी मजुरी लागते, त्याला तार लागते, त्याला बांधायला मजूर लागतात, त्याला खतं लागतात, औषधं लागतात. हे सगळ्या गोष्टी करून 1 लाख 1.5 लाख रुपये तो खर्च करतो शेतकरी आणि शेवटी त्याचा टोमॅटो विकला जात नाही. आज माझ्याकडे आजच्या ह्या 15 दिवसातली कितीतरी उदाहरणं आहेत की त्यांनी एका मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन गेला, त्याचा तिथं विकल्या गेला नाही. तिथून त्यांनी तो त्या दुसऱ्या वाहन करून तो दुसऱ्या मार्केटमध्ये गेला.
तिथं पण त्याचा टोमॅटो विकला नाही. असे 3 मार्केट त्याने फिरला, त्याचे 3 मार्केटमध्ये त्याचा टोमॅटो विकल्या गेला नाही. भाव किती कमी जास्त हा तर नंतरचा विषय आहे, पण त्याचा विकल्या सुद्धा गेला नाही. मग ह्याला काउन्सिलिंग कसं करता तुम्ही, धीर कसं देता? मग तिथं पर्यायच तो आहे की तुम्ही पिकाचं नियोजन करत असताना कोणत्या सीझनमध्ये काय लावल्याच्या नंतर त्याला थोडा साधारण बाजारभाव, आपल्याला किमान खर्च निघून काही ना काहीतरी आपल्याला राहील, असं मग ते मार्गदर्शन करून त्यांना त्या पिरियड सांगतो किंवा ह्या पिरियडमध्ये हे केलं तर याचे पैसे होतात, त्या पिरियडमध्ये ते केलं तर त्याचे पैसे होतात. ते बाजारभाव चांगला त्या पिरियडमध्ये लागू शकतो. अशा पद्धतीनं आपल्या हातात तर तेच आहे, आपल्या हातात दुसरं काहीच नाही. बरोबर आहे. आणि मग तुमच्याकडे हे ज्ञान असतं सगळं, तुम्ही अपडेट कसं होता? तुमच्या ह्या ज्ञानाची वाढ तुम्ही कशी करून घेता? म्हणजे कुठे कार्यशाळा वगैरे असते का तुम्ही? कार्यशाळा वगैरे आता कसं असतंय, एक तर मोबाईल आहे, आपलं शिक्षण त्याच्यातलंच झालेलं आहे, मुळात मी शेतकरी कुटुंबातलाच आहे. काही कंपनी त्याच्यामध्ये कार्यशाळा ठेवतात, नवीन नवीन शास्त्रज्ञ बोलवतात. द्राक्षाच्या ह्याच्यामध्ये NRC जी काही कार्यशाळा भरवते, तर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ काही कार्यशाळा भरवतात. ह्याला पूर्णपणे अटेंडन्स देऊन आपण त्याच्यातनं नवीन नवीन आणखीन शिकण्याचा प्रयत्न करतो. कारण मी नवीन काही शिकलो तर मला पुढच्याला देता येईल, मीच नाही शिकलो तर मी पुढच्याला काय देणार. तुम्हाला हा जो 2024 सालचा उद्योजकता पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा, त्याचं स्वरूप काय आहे? त्याचं स्वरूप आहे, महाराष्ट्रामधनं शेतीशी जी काही कामगिरी केलेली आहे शेतीमध्ये, मग आपण त्याच्यात कॅटेगरी होती किंवा ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं, जो शेतकरी कुटुंबातून आलेला आहे, गरीब परिस्थितीतून आलेला आहे, त्यांनी खूप म्हणजे स्ट्रगल केलेलं आहे आणि परत व्यवसाय करतोय, शेती केली, व्यवसाय केला आणि व्यवसाय करून पण परत त्याच क्षेत्रात सेवा देण्याचं काम करतोय, असं एक स्वरूप होतं त्याचं. आणि मी त्या पूर्ण ह्याच्यामध्ये बसलो, कारण मी पहिले शेतकरी कुटुंबातला, आमची अगोदरची अशीच साधारण परिस्थिती. त्याच्यानंतर मी हॉर्टिकल्चर म्हणजे शेतीचं शिक्षण घेतलं, पण शिक्षण घेतल्याच्या नंतर पण मला नोकरी करावी लागली. मी 11 वर्ष नोकरी केली, परत 5 वर्ष मी स्वतःची शेती केली, पाणी नसताना पाणी वगैरे त्याच्यात शेतीमध्ये करून शेती केली आणि पूर्ण नंदनवन केलं मी माझ्या शेतीचं. त्याच्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास पण बसतो की स्वतःचं करू शकतो, मग आमचं का करणार नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग मी व्यवसायात सुरुवात केली, खूप कमी भांडवलामध्ये त्याची सुरुवात केली आणि त्यानं हा माझा जो असा खडतर प्रवास करून पण इथपर्यंत आलो आणि पूर्ण माझ्या एक जिल्ह्यामध्ये माझं काम करतो. मी जिल्ह्याच्या बाहेर पण करतो, पण जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये करतो. प्रत्येकाचं आयुष्यामध्ये मी कशी हिरवळ राहील याचा प्रयत्न करतो. भविष्यात काय करावं वाटतं आणि ह्याच्यामध्ये काय वेगळं अपडेट करणार? नवीन जे काही असं आता जसं टेक्निक आलेलं आहे, आता ड्रोन जे फवारणीला आपल्याला जसे ड्रोन आलेले आहेत, असं नवीन आणखीन जे येईल ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं, त्यांना त्याच्यातली सखोल माहिती द्यावी, आपण अगोदर घ्यावी, आपण त्याच्यानंतर त्यांना द्यावी, हा सतत प्रयत्न करत राहतो. बऱ्याच वेळेस असंही पाहण्यात येतं आपल्या की बरेचसे शेतकरी खूप मेहनत करतात, कष्ट करतात, प्रयत्न करतात, पण दुर्दैवानं त्यांना त्यात अपयश येतं किंवा त्यांच्याकडं काहीतरी कारणामुळे बँकेची लोन असेल, त्यांच्या म्हणजे अडचणी निर्माण होतात आणि मग ते उदास होतात, नैराश्य होतात आणि याच्या माध्यमातून टोकाचं पाऊल म्हणून ते आत्महत्या देखील कधी कधी करत असतात. तर अशा वेळेस अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी तर असं म्हणेन की शेतकऱ्यांनी असं नैराश्य होऊन असे टोकाची पावलं उचलू नयेत. वैयक्तिक स्वतःचा विचार करून हे टोकाचं पाऊल उचललेलं असते. त्यांनी कुटुंबाचा विचार करावा, आपल्या मुलाबाळांचा विचार करावा. बरं, हे करण्याची गरज येऊ नये म्हणून थोडे अगोदर प्रयत्न करावेत. आज नवीन शेतीमध्ये प्रयोग एवढे व्हायला लागलेले आहेत. उत्पादन वाढीसाठीचे आम्ही एवढं झटत आहोत, एवढं काम करत आहोत. आमच्या सारख्यांच्या संपर्कात जावं आणि उत्पादन वाढवावं. उत्पादन जर वाढलं, त्याच्याकडं त्याच्या माध्यमातून जर पैसा आला
तर आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही. शासकीय योजनांची हां. माहिती. परत इतक्या शासन दरबारी आज शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना चालू आहेत, त्या योजनेचा लाभ घ्यावा. प्रत्येक योजना आज म्हणजे मुलीच्या लग्नासाठी योजना आहे, शेतीसाठी पिकाचं कर्ज आहे, आज शेतीपंपासाठीचं तुम्हाला अनुदान आहे एवढं मोठं. ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येक ठिकाणी शासन आपल्याला मदत करत आहे. राहिली बाजू थोड्याशा मार्गदर्शनाची तर ते आम्ही करतोय. तर आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी आणि त्याची गरज पडू नये असं मला तरी वाटतंय. त्याचबरोबर अनेक प्रश्न असा भेडसावत आहे किंवा आपल्या दैनंदिन आपण पाहत आहोत की बऱ्याच लोकांच्याकडं पारंपरिक पद्धतीनं देखील खूप मोठी शेती आहे, पण हे मुलं तरुणाचे नवयुवक त्या शेतीकडे न वळता कुठल्या तरी नोकरीच्या मागे जातात किंवा कुठल्या तरी व्यवसायाच्या मागे जातात. त्यावेळेस आपण आपली शेती देखील चांगल्या प्रकारे करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तुम्ही कसा जागृत कराल? पहिले तर मी एक सांगेन की शेतीच्या व्यवसायासारखा व्यवसायच नाही दुसरा. बघा, एक दाणा पेरलं जमिनीमध्ये, आपण एक दाणा जरी लावला तर त्याचे 1000 दाणे तयार होतात. म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये ही गोष्ट नाही की एक लावावं, एक पेरावं आणि त्याचे 1000 व्हावे, असं कुठल्याही व्यवसायामध्ये नाही. आणि ते शेती व्यवसायामध्ये ही मानसिकता घेऊन, ही पॉझिटिव्हिटी घेऊन तरुण पिढीनं ह्याच्यामध्ये उतरावं. कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता तुटपुंज्या पगारावर नोकरी करण्यापेक्षा आपल्या स्वतःची आईवडिलांनी आपल्याला एवढी जमीन कुठेही न विकता हे करता आज तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्याच्यात सोनं करायचे दिवस यांच्याकडे आहे, कारण त्यांच्याकडे ती आधुनिकता तरी नव्हती, आज ह्यांच्याकडे आहे. आज ही शिकलेली मुलं आहेत, पूर्ण पिढी शिकलेली आहे, हुशार आहे. फक्त त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन नवीन पिकाचा अवलंब करावा, नवीन टेक्निकचा अवलंब करावा आणि ह्याच्यात भरघोस उत्पन्न घ्यावं आणि प्रगती करावी. आत्महत्या वगैरे करण्यासारखे तर ही मानसिकता म्हणजे विचार सुद्धा येणार नाहीत जर अशा गोष्टी सकारात्मक केलं तर. नवीन पिढीला ह्याच्यामध्ये खूप सारं काही करण्यासारखं आहे. नवीन एवढी पिकं आलेली आहेत, आज पूर्ण जगाची बाजारपेठ आपल्यासाठी खुली झालेली आहे. आज आपल्याच तालुक्यातनं 1000 टनावर आपले द्राक्ष आज युरोपला जात आहेत. मग हे पारंपरिक आहे का? तर नाही. ही नवीन पोरांनी केलेले सगळे प्रयोग आहेत. अशा पद्धतीने केलं तर ही मानसिकता ढासळणारच नाही ना शेतकऱ्यांची. म्हणजे माणसानं नेहमी काहीतरी शिकत राहावं, नव्या तंत्राचा अवलंब करत राहावा आणि नवीन ज्ञान आपण आत्मसात करावं. आणि असं जर केलं तर आपण नक्कीच चांगल्या प्रकारची शेती करू शकतो, व्यवसाय करू शकतो, असा विश्वास आणि अशी भावना या ठिकाणी संजयजींनी आज व्यक्त केली. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, म्हणून मोकळ्या गप्पा मारलात आणि चांगलं ज्ञान दिलात, त्याबद्दल द रिंगण टीमच्या वतीने आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.